नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत. तुम्ही बघताय ऐसपैस अर्थात वृषाली विनायक टॉक शो. ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरी सावली भेटायची. किंवा मग फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी, फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी, पण उगवत्या चांदण्यांवर मालकी वाटायची. असं लिहिणारे आणि कवितांच्या गावा जावे या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या गावागावात खेड्यांमध्ये कविता पोहोचवणारे, मराठी रसिकांच्या मनात कवितेविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा निर्माण करणारे मराठीतले एक महत्त्वाचे कवी अरुण म्हात्रे आज ऐसपैसच्या या टॉक शोमध्ये आपल्यासोबत आहेत. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे. अरुण सर, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची आणि अर्थातच चांदण्यांवर मालकी वाटायची. हे चांदण्यांवर मालकी वाटणं कधीपासून सुरू झालं? खरं तर ती जी कविता आहे ना, ती गावची कविता आहे. बरं. गावाकडच्या आठवणी अशी ती कविता आहे. मुंबईत मी जेव्हा आलो आणि मला वाटतं की मुलुंडला मी राहायला सुरुवात केली आणि मला कळलं की सगळं असं जग एकदम असं सॉफिस्टिकेटेड आहे खूप. आणि मग माझी गावची म्हणजे अलिबागला होतो मी 5 वर्ष. तर गावचं सगळं घर माझं म्हणजे घर ते आपण गेलो पाठीमागे राहिलं, ती झाडं गेली, ते रस्ते गेले, ती सगळी हिरवाई गेली. आमच्या गावाला असा खाडीचा मोठा भाग आहे, तर ते समुद्राचं पाणी दिसायचं, खाडी, डोंगर आमच्या पाठीमागे होता. तर ते मी खूप मिस करत होतो. तुमचं गाव कोकणातलं? कोकणातलं अलिबाग ही आमची. आणि त्याच्यामुळे ते सगळं जे आहे ना, ते त्याची जी रिॲक्शन आहे गाव गेल्याची, ती रिॲक्शन म्हणजे ती कविता आहे. बरं. हां, म्हणजे उदाहरणार्थ ते मुलुंडमध्ये राहायला आल्यावर त्याची पहिली रिॲक्शन अशी होती, सगळं मुलुंडमधलं आणि शहरी वातावरण बघून, की खिडक्यांच्या गजांवर एवढेही आभाळ नाही, माणसं पंख तुटल्यागत बिरबिरतायत पहाटेपासून, रस्ते आकाशस्थ इथून तिथून निघून संपतच नाहीत कुठेही, शहरातले ऋतू बहरतात निवळतात रस्त्यातच, अजस्र प्राण्यांच्या अवशेषांवर कावळ्यांच्या झुंडी बसल्यावर रान थरारते तसे रस्ते थरारतात. तर ही जी रिॲक्शन होती माझी, ती गावची होती. आणि मग त्या रिॲक्शनमधून मिस झालेलं गाव, हातातून गेलेलं गाव, त्याच्या आठवणी सगळ्या म्हणजे ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची. सर, आम्हाला ऐकायची तुमच्याकडून. तर ते ऐकवतो, पण त्याची आणखीन एक छोटीशी स्टोरी आहे, ती मला सांगायला आवडेल. अनेक वर्ष मी ते गुलाम अलीचे चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद है ऐकत होतो. आणि मला ती मी भयंकर प्रेमात होतो गुलाम अलीच्या. म्हणजे त्या नामांतराच्या लढ्यामध्ये 2 गोष्टी मी शिकलो. एक ती विजय कुमार गवईंची गाणं जे आहे, गरगरते व जातं या पायटेच्या पायी, हे एक, आणि दुसरं चुपके चुपके रात दिन आसू बहाना याद, असा तो माझा मस्त ड्युअल प्रवास होता. तर ते ऐकून मला असं वाटायला की मस्त, काय सुंदर लिहिलंय आणि काय सुंदर नॉस्टॅल्जिया आहे. पण म्हटलं हा नॉस्टॅल्जिया आपल्याकडचा नाही आहे ना. दोपहर की धूप में तेरे मेरे बुलाने के लिए, वो तेरा कुचे पे नंगे पाव आना याद है. तर हे सगळं जरा उर्दू ह्याच्यातलं आहे, पाकिस्तानातलं आहे असं पण म्हणूया. मग मला वाटलं की आपण आपला मराठी जो नॉस्टॅल्जिया आहे ना, तो लिहून काढा. त्यातून ही कविता आली. आणि मी पूर्वी असं, ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरीही सावली भेटायची, अशा पद्धतीनं म्हणायचं. म्हणजे चुपके चुपके रात दिन असं म्हणायचं. पण नंतर म्हणजे लक्षात आलं की लोक मग ते चुपके चुपके रात दिन याचीच चाल ऐकत राहतात माझ्या तोंडात. म्हणून मग मी माझी स्वतंत्र चाल ती सुरू केली. आणि मग ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरीही सावली भेटायची, ते दिवस आता कुठे. त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी, त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी, हात देताना तिला माझीच फांदी व्हायची,
हात देताना तिला माझीच फांदी व्हायची. एक गझलमध्ये एक सोय अशी असते ना की तुम्ही एक एक गोष्ट आठवता आणि ते करता. म्हणजे आता उदाहरण त्यात कार्यकर्त्यांचा एक शेर आहे. म्हणजे आता अनेक वर्ष मी ते सेवा दलात होतो आणि इकडे होतो आणि तिकडे सगळीकडे खूप फिरलो आणि आपल्याला काही अचीव करायचं नव्हतं. मला अशी पोझिशन नव्हती अचीव करायची की मुंबईचा अध्यक्ष झालो आणि मग प्रदेशाध्यक्ष असं काही नव्हतं. कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. तर त्याच्यामुळे कैक वाटा चाललो पण विसरलो पोचायचे. कैक वाटा चाललो पण विसरलो पोचायचे. नेमक्या वळणातूनही नेमक्या वळणातूनही पावले परतायचे. नेमक्या वळणातूनही अशा पद्धतीने मग आईची आठवण. आई गावाकडे परत गाव आलं तर आजीची आठवण. म्हणजे आजी अगदी सुरकुतल्या हाताने आम्हाला भाकरी वाढायची त्याची आठवण येते. आणि मग तिच्या आठवणीत म्हणून जीर्ण या पत्रातून मी चालतो मजलासे. जीर्ण या पत्रातून मी चालतो मजलासे. ती जशी हलक्या हाताने ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची. ती जशी हलक्या हाताने भाकरी परतायची. ते दिवस आता कुठे. आणि हा शेवटचा शेर खूप आवडीचा शेर. म्हणजे गावाकडचं मी नेहमी म्हणतो की गावाकडे आता आम्ही होतो, गरिबीत होतो, फार कपडे नसायचे, सेकंड हँड पुस्तकं, फाटलेली पुस्तकं. ते खूप वर्णन अनेक लोकांच्या आत्मकथनात आहे की पहिलं पान फाटलेलं असायचं, ते कळायचं नाही कुठलं आहे, पण ते आम्ही पुढचं पुस्तक पाठ असायचं. तर फाटके होते किसे अन नोटही नव्हती खरी. फाटके होते किसे अन नोटही नव्हती खरी. पण उगवत्या चांदण्यावर पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची. पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची. दूर ती गेली तरीही सावली भेटायची. ते दिवस आता कुठे. त्या आणि सगळ्याला लागू पडतं. म्हणजे केवळ बालपण माझं गेलं तिकडे आणि ते आता म्हणत नाही, तसं वय हरवल्यावर पण जे सगळं होतं ते सगळं आहे. सगळ्या कवींच्या मध्ये येते ही भावना हळूहळू. तर 80च्या दशकात तुम्ही कवितांच्या गावाजावेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जे 7 कवी तुम्ही अगदी महेश केळुसकरांनी म्हटल्याप्रमाणे वेडात कवी दौडले 7 या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही गावागावात खेड्यापाड्यात फिरत होतात, कवितांचे कार्यक्रम तुमचे होत होते. हे सगळं कुठून आलं? म्हणजे या आधी मराठी कविता ही वाचली जात होती, परंतु तुम्ही गाऊन कविता सादर करत होतात, लोक तुमच्या कवितेवर प्रेम करत होते, अनेकदा त्याबद्दल टीकाही तुम्ही सहन केलेली आहे, पण तरी तुम्ही हा पवित्रा काही सोडला नाही. कसे होते ते दिवस? अरे फारच सुंदर. म्हणजे मला आठवतंय की दौरा एखादा जाहीर झाला की आम्हाला एवढा आनंद व्हायचा, कारण एकूण 6-7 असे कार्यक्रम रांगेत असायचे. जळगावला गेलं की अंमळनेरपासून सुरुवात केली की पारोळा, नंतर जळगाव, आणि असे आम्ही तिकडे जायचो. शेवटी जळगाव असं केंद्र असायचं. अंमळनेरपासून सुरुवात करायचो. किंवा तिकडे मराठवाडा इकडे गेलो पश्चिम महाराष्ट्रात तर कोपरगावहून सुरुवात केली की कोपरगाव, लोणी, श्रीरामपूर असे आमचे सगळे कार्यक्रम होत जायचे. तर ती खूप मोठी गंमत होती. म्हणजे प्रवासाची एक गंमत वेगळी असायची. कोकणात गेलं की असं सगळं कणकवली, कुडाळ, रत्नागिरी, चिपळूण असे कार्यक्रम. तर नवीन होतो आम्ही, सगळे तरुण होतो आणि खूप जोसात लिहित होतो त्यावेळी. स्पीड पण सगळ्यांचा खूप होता कविता लिहिण्याचा, त्याचा एक आनंद होता. आणि दुसरा म्हणजे आम्हाला फार फॉर्च्युनेटली आमच्या की जसं मधु मंगेश लोणीकरांनी आमचा कोकणातला दौरा अरेंज केला, सुमती लांडेने श्रीरामपूरचा दौरा अरेंज केला, वारा सोनावते त्यांनी जळगावचा दौरा अरेंज केला. असे मध्ये मध्ये लोक आम्हाला भेटायचे. म्हणजे अगदी मला आठवतंय परळीचं एक संमेलन झालं होतं परळीला. ते संमेलन गोपीनाथ मुंडे यांनी घेतलं होतं आणि त्यांच्या कानावर गेलं असं की हे लोक असं कविता म्हणत येतात वगैरे. तर त्याने आमच्यासाठी एक गाडी दिली आणि ते म्हणले की तुम्ही फक्त असं डायरेक्ट येऊ नका, तुम्ही कार्यक्रम करत या.
बरं. तर आम्ही अक्षरशः मला आठवतंय पुण्यापासून सुरुवात केली होती आणि मग पुणे, मग पुढे इंदापूर, मग असं करत आम्ही तिकडे पोचलो होतो. तर हा जो एक प्रेमाचा भाग असतो ना तो खूप आहे. आणि आपल्याकडे एक परंपरा जी आहे ना, कविता आता तू गाण्याचं म्हटलंस ना, ते गाऊन म्हणण्याची एक परंपरा आहे आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे बोरकरांनी गाणी म्हटली आहेत, आपल्याकडे नारायण सुर्वे गाऊन म्हणतात, नादू मानोर गाऊन म्हणतात, विठ्ठलभाग गाऊन म्हणतात, किंवा अगदी पूर्वी सुपानदेव चौधरी होते ते गाऊन कविता म्हणायचे. ह्यांचे वडील वसंत कर्णिकांचे वडील कवी गिरीश ते गाऊन कविता म्हणायचे. तर अशी एक परंपरा होती गाऊन कविता म्हणायची. आणि मी थोडासा ह्याच्यातला सेवा दलातला होतो आणि नाटकातल्या चळवळीतला होतो. तर मला हे ना असं ब्रेक्तियन माहिती आहे जरा, की साधारणतः 2-3 गद्य कविता झाली की एक पद्य कविता असली की तुला रिलीफ वाटतं थोडं. तर त्याचा एक छान परिणाम असतो. म्हणजे नायगावकर झाले, किशोर कदम झाला की मध्येच बागवे सरांना सांगायचं, मग नंतर निरंजन उदगीरे झाला, महेश केळकर झाला की मग मी गायचो एखादं. असं करून ते त्याची अशी एक मांडणी टाईप झालं होतं ते. पण त्याचा एक वेगळा आनंद होता आणि ते सगळं गणित खूप छान जमलं होतं. तर खूप चांगले दिवस. वसंत पोद्दारांनी आम्हाला इंदोरला पहिल्यांदा बोलवलं आणि आमची सुरुवात झाली. ती इतकी सुंदर सुरुवात की आम्हाला पण कल्पना नव्हती. आम्ही काय करता, आपल्याला कविता म्हणायला आवडते आणि लोक बोलवतात ह्याच कैफामध्ये होतो, पण त्याची एक चळवळ होईल, त्याचा एक प्रभाव होईल, लोक नावं घेतील हे आम्हाला त्यावेळी पण माहीत नव्हतं. आत्ता लोक सांगतात की तुम्ही एक ट्रेंड सेट केलात वगैरे असं, पण खरं तर कवितेवरचं प्रेम माझं आणि मला आमच्यातले सगळेच जवळजवळ की जुन्या कवींवर पण खूप प्रेम आहे आमचं. म्हणजे मी तर माझ्या सगळ्या कार्यक्रमामध्ये बोरकरांची कविता हटकून म्हणतो, मर्ढेकरांची म्हणतो, किंवा मग भारत आंब्यांची म्हणतो, बालकवींची म्हणतो, शांताबाईंची म्हणतो, बहिणाबाईंची म्हणतो, तुकोबा म्हणतो, ज्ञानोबा म्हणतो. तर हे सगळं जे आहे ना याचं पण एक काहीतरी कंट्रीब्युशन आहे त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये. त्याच्यामुळे तो लोकप्रिय झाला कार्यक्रम. आणि नायगावकर म्हणतात त्याच्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रवृत्तीचे सगळे लोक. म्हणजे नायगावकरांचं एक विनोदी वाक्य आहे की वसंत आबाजी ढाके किती पण मोठे कवी असले तरी 7 वसंत आबाजी ढाके ऐकू नाही शकत आपण. तुम्हाला मध्ये मध्ये कोणतरी वेगळा माणूस पाहिजे. तर त्याचा असा एक भाग होता की आमचा सगळं स्टाईल वेगळी आणि ती खूप लोकप्रिय झाली. आम्ही खूप कार्यक्रम केले. म्हणजे माझ्या आणि नायगावकरांच्या नावावर खूप असे कार्यक्रम. कारण केळुसकर आहेत ते त्यांच्या नोकरीमध्ये आकाशवाणीच्या बागवेसर कॉलेजमध्ये, नलेश पाटील त्यांच्या जाहिरातीच्या ह्याच्यात, त्याच्यामुळे ते काय फार येऊ शकायचे नाही. निरंजन उदगीरे त्याचं कंपनी होती स्वतःची. आम्ही दोघे त्यातले त्यात थोडेसे मोकळे होतो. त्याच्यामुळे आम्ही खूप फिरलो. म्हणजे माझ्या आणि त्यांचे जवळजवळ 2,000 ते 3,000च्या दरम्यान कार्यक्रम, इतके कार्यक्रम केले. सर, तुम्ही बोलताना सेवादलाचा उल्लेख केलात, नामांतराच्या लढ्याचा उल्लेख आलेला आहे. अलीकडे असं बघायला मिळतं की लिहिणारे लोक फार काही भूमिका घेताना दिसत नाही, चळवळीपासून तर लांबच असतात. तुम्ही प्रत्यक्षात चळवळ जगलेली आहात. अगदी साहित्य चळवळ असेल जी तुम्ही कवितांच्या गावाजावेच्या माध्यमातून ती चळवळ तुम्ही सुरू केलीत आणि आजतागायत ती तुम्ही जपता आहात. यासोबतच तुम्ही नामांतराच्या लढ्यात होतात, ज्याचा उल्लेख तुम्ही आता अगदी बोलताना केलात सुद्धा. ते सगळं काय होतं नेमकं? ऍक्च्युली त्यावेळी मी राष्ट्रसेवा दलामध्ये होतो आणि खूपच ऍक्टिव्ह होतो. खूप ऍक्टिव्ह म्हणजे इतके ऍक्टिव्ह होतो की निखिल, संजीव साबळे आणि आम्ही सगळे जे होतो त्या काळामध्ये आम्ही कम्युन करून राहायचं असं ठरवलं होतं. हां, की आपल्याला कशाला घर पाहिजे वेगळं, आपल्याला कशाला मोठा बंगला पाहिजे, फ्लॅट पाहिजे, आपण राहू शकतो एकत्र, काहीच प्रॉब्लेम नाही. खूप पेपर वाचायला मिळाले पाहिजे, असं तो गठ्ठा आला पाहिजे सकाळी घरात आणि चहा मिळाला पाहिजे की झालं आपलं आयुष्य सुरू. तर अशा पद्धतीचं होतं. पण पुढे ते झालं नाही. पण इतके आम्ही एकत्र आलो होतो त्यावेळी. आणि नामांतराचा लढा हा असा आमच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा लढा यासाठी होता की ते दिवस होते ना त्यावेळी आम्हाला अशी एक जाणीव व्हायला लागली बाबासाहेबांच्या विचारांची, की बाबासाहेबांनी अनेक गोष्टी ज्या सांगितल्या होत्या त्यांचं ऍक्च्युली आयुष्यामध्ये काय होतं परिणाम
तो त्यावेळी कळायला लागला होता. काय डिक्लास होणं म्हणजे काय, बरोबर. जाती व्यवस्था म्हणजे काय, म्हणजे ती जाणवत नव्हती एरवी, ती तिथे जाणवायला लागली होती. कशी एक विशिष्ट जातीची मंडळी तुमच्या भोवती कडं करतात, तुम्हाला कसं बाजूला ढकलतात, तुमचं कसं नाव गाळतात, तुम्हाला कसं टाळतात, हे सगळं त्या काळात जाणवायला लागलं होतं. तुम्ही समोरून बघतच होतं, म्हणजे त्याच्यातच असलो. तर त्याच्यामुळे आता मी तुम्हाला सांगतो ना फार ओपनली, की साहित्यामध्ये जा, नाटकामध्ये जा, संगीतामध्ये जा, कुठल्याही ह्याच्यामध्ये जा, विश्वात जा तुम्ही, की तिथे तुम्हाला हे सगळं असं अप्रत्यक्षरित्या चाललेलं असतं. बरोबर तुमचं नाव कट होतं, बरोबर तुम्हाला डावललं जातं. हे अजून सुद्धा चालू आहे. एक असा विशिष्ट गट आहे, तो गट फार हुशारीने हे सगळं करतो. तर त्याला उत्तर म्हणून मग आम्हाला वाटायला लागलं की बाबासाहेबांच्या नावाचा जो लढा आहे तो काय बाबासाहेबांच्या माणसांचा लढा नाही, हा सगळ्यांचाच लढा आहे. अगदी बरोबर. हा आपला पण लढा आहे. आपण पण पिचलेच जातो अशा अर्थाने. फार एक सुंदर वाक्य त्यावेळी मी ऐकलं होतं की दलित मंडळी असतात ती गावकुसाबाहेरचे दलित ते, आणि बाकी बहुजन समाज हा गावाकडचा, गावाच्या आतला, गावकुसाच्या आतला दलित, अशीच ती विभागणी आहे. दोघे पण दलितच, काही गावकुसाबाहेर, काही गावकुसाच्या आत. तर ती गोष्ट आहे ना, ती इतकी स्ट्राईक झाली. आणि मग आम्ही गेलो, लढ्यामध्ये गेलो. प्रतिकात्मक लढा होता तो. तुम्ही मुंबईतून मराठवाड्यात गेलो होतो आम्ही. ते सगळं फारच सनसनाटी गोष्ट आहे ती. आम्हाला काय मराठवाड्यापर्यंत जाऊ दिलं नाही. आम्हाला येवल्याला अटक केली मराठवाड्याच्या रस्त्यावर, आणि मग नाशिकच्या जेलमध्ये ठेवलं होतं. पण ते खूप छान दिवस होते, कारण तेव्हा तिथेही त्या जेलमध्ये कविता, अरे बापरे, जेलमध्ये सकाळी ते घरघरतंय व जातं या पाटीच्या पारी याने सुरुवात व्हायची. ते आमचं सकाळचं काय म्हणतात प्रातःगीत होतं. आणि नंतर मग हे असायचं, एक बौद्धिक असायचं, चर्चा व्हायची, आणि मग दिवसभर गाणी म्हणायची, चर्चा करायची. असं ते फार सुंदर दिवस होते. खूप त्रास होता, जो जेलमधला त्रास असतो तो त्रास होता. जेवण अत्यंत वाईट असायचं, सगळे हाल असायचे. पण हा जो भाग की आपल्या बरोबर जे सगळे लोक आहेत याचा एक म्हणजे आम्हाला त्या बातम्या ऐकताना, आमच्याच बातम्या यायच्या, बातम्या खरं तर ऐकायला अलाउड नाही, पण कोणतरी पेपर टाकायचा आत, आणि ते सगळं यायचं आमचं, की आमचं उपोषण झालं तुरुंगामध्ये, ती पण बातमी पेपरात यायची ना. त्याच्यामुळे तो एक असा काय म्हणतात त्याला, झगमगता असा तो काळ होता आयुष्यातला. आणि जेव्हा आम्ही सुटून आलो 12 दिवसांनी, तेव्हा असं विजयी होऊन आलो होतं ना, की नामांतराचं नाव दिलं गेलं होतं ना. त्याच्यामुळे तो एक खूप मोठा आयुष्यातला भाग आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की कवी म्हणून तुमची जर का सजगता खूप जागी आहे, असं आपण म्हणता ना, तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आहात आणि खूप तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल काळजी वाटते, तर ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत ना, याच्यात कवी असलाच पाहिजे असं माझं मत आहे. कारण नाही तर तो पूर्ण कवी नाही, तो शब्द लिहिणारा कवी. मग समाजापासून दूर असलेला, आणि केवळ शब्द पुस्तकं काढतो आणि कार्यक्रम करतो वगैरे, बाकी ते कशाशी कनेक्ट नाही त्याचं, असं आपण म्हणतो ना, तशा पद्धती. त्याच्यामुळे मला नेहमी या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो, आणि मला खूप आनंद वाटतो की या निमित्तानं मी असं खूप चळवळीची. पण मग मी नंतर म्हटलं ना, नंतर मग एक दारूबंदीचं एक अभियान चालू होतं गडचिरोलीला, तिकडे गेलो होतो, त्याच्यामध्ये मी होतो. नंतर मग निखिल वागळेंनी निर्भय बनव आंदोलन काढलं, त्याच्यामध्ये मी होतो. मग जिथे जिथे असं आंदोलन असायचं, म्हणजे नर्मदा बचाव आंदोलनचं पहिलं जे धरणं आहे ते मी मुंबईत धरलं होतं. तेंडुलकर आले होते आणि सगळी मंडळी आली होती त्यावेळी. तर कसं होतं की सामाजिक एखादा लढा घेतला की मृणालताई गोरे येणार, किंवा पुष्पा भावे येणार, किंवा हे पॉलिटिकल लोक येणार, हे सोपं आहे. आम्ही विजय तेंडुलकरांना आणलं होतं. ही एक जनतेचा आवाज आहे ना, तो पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं सतत कनेक्ट राहिलो मी. आणि पुन्हा तुम्ही आजही चळवळीशी, आंदोलनांशी जोडलेले आहात. आता म्हणजे आता एक मराठीचा सगळा लढा चाललेला आहे, संविधानाचा लढा आमचा चाललेला आहे, संविधान बचाव म्हणून. तर आता मी म्हणजे कवी काय करू शकतो, तर संविधानाची 4-5 गाणी तयार केलेली आहेत मी. तर ती गाणी करायची आता मला, म्हणजे कुठे जाणार तेव्हा ती गाणी घेऊन जाणार. कपिल पाटील सरांनी सांगितलं मला की अरुण तू फिर आता ही सगळी गाणी घेऊन, तेव्हा तो एक भाग आहे, तो आता करत राहणार मी. आता गाण्यांचा विषय अरुण सर निघालाय, आम्ही तुमची गाणी ऐकलेली आहेत. मालिकांचं शीर्षक गीत उंच माझा झोका तर अगदी घराघरात पोहोचलं, आजही ते सगळ्यांच्या ओठांवर आहे. काय प्रक्रिया होती सर त्याची?
उंच माझा धोका एकदम ऍक्सिडेंटली माझ्याकडे आलेला आहे. हा. ते काय मी काय गीतकार वगैरे असा नव्हता. म्हणजे माझा जावे सगळा करायचा सिरियल, पण तो गाणं करताना संदीप खरेला सांगायचा बर. किंवा सौमित्रला सांगायचा. असं ते म्हणजे एक ट्रेंड असतो ना की ही लोक गाणी लिहिणारी. त्याच्यामुळे माझ्यापर्यंत काही गाणं येईल वगैरे असं नाही. मी त्याला मदत करत होतो आणि अचानक एकदा तो मला म्हणाला की बाबा गाणं लिहा तुम्ही, त्याचं गाणं तुम्ही लिहा. आणि असं शॉक टाईप होता. पण मग मी विचार केला, मी खूप या अर्थाने भाग्यवान असा, म्हणजे चांगल्या अर्थाने भाग्य हा शब्द, की नेमका मी पलूस नावाच्या गावी कॉलेजमध्ये गेलो होतो कार्यक्रम करायला. आणि मला तिकडच्या लोकांनी एक देवराष्ट्री नावाचं गाव आहे पलूस जवळ, तिथे घेऊन गेले होते. कारण ते यशवंतराव चव्हाणांचं गाव. यशवंतराव चव्हाण लहानपणी तिथे शिकले 4थी पर्यंत. तेच गाव हे त्या रमाबाई रानड्यांचं माहेर आहे. तर कोणीतरी म्हटलं ना की रमाबाई रानड्यांचं इकडे माहेर आहे, ते बघा वाडा तो. मग मी तो पण वाडा बघितला होता. आणि मला मग जसं रमाबाई रानडे दिसायला लागले लहान, खेळताना, धावताना. आणि मग एक त्यावेळी चित्र असं प्रोमो आला होता की रानडे असे उंच उभे आणि ती छोटी मुलगी त्यांच्या पायावर पाणी टाकते वगैरे. साधारणतः घरामध्ये गेल्यावर पूर्वीची पद्धत असत. ते एक चित्र असं फिक्स झालं माझ्या डोळ्यात आणि सटकन मी ते गाणं लिहिलं. आम्हाला ऐकायला आवडेल ते. त्यातलं एकच कडवं मी ऐकवतो. खूपच म्हणजे मला ते आवडतं म्हणायला, पण मी इतक्यांदा म्हटलंय ते गाणं. ते निलेश मोरेंनी संगीतबद्ध केलंय आणि जान्हवी अरोरा नावाच्या अगदी गोड गायिकेने ते गायलंय. त्यांच्यापुढे तर मी काय तेवढा काय गायक नाही. पण दाटून या येता मेघ भरे आकाश ओंजळ, माळ ही व्रताची जपता झाले घराचे देऊळ, झिजे पायरी होऊन जन्मचंदना सारखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. त्यातलं एक खूप तुला आवडेल असं कडवं आहे. आरतीत तेवे माझ्या मंद या व्रताची समयी, तुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई, मीच ओलांडले मला सोबतीस माझा सखा, येई कवेत आकाश झुले उंच माझा झोका, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. चांदणे चाहूल होती कोवळ्या पाऊली, माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली, खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय, सोवळ्या मनात माझ्या बरे नभाचा आशय, थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट, जणू जन्मले नव्याने भरता मळवट, हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका, उंच उंच माझा झोका, झुले उंच माझा झोका. वा 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 वा. अरुण सर गायला लागले, कविता म्हणायला लागले की ऐकत राहावं असं वाटतं. थोडंसं आमच्या घरामध्ये गाणं होतं. माझे म्हणजे आईचे काका होते, हे उत्तम गायक होते, मोठे गायक एकदम होते. म्हणजे ते त्यावेळी सरस्वतीबाई राणे, हिराबाई बडोदेकर यांच्याबरोबर गायला बसायचे. आणि वसंतराव देशपांडे त्यांना जसं शिष्यासारखा असायचा, इतकं त्यांचं ते ट्रेडिशन होतं. पुढे ते गावी गेले आणि मग गाणं सुटलं त्यांचं. पण आमच्या घरामध्ये ही सगळी नाट्यगीतं म्हणणं, गाणी म्हणणं असं होतं. आई माझी खूप त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये असायची ना. हां, तर त्यावेळी आमच्या घरात असं ते उठ उठ सह्याद्री घुमवित बोल मराठी खडे, समते ते हे तुफान उठले उठले सागरकडे, अशी आईच म्हणायची गाणं. किंवा सेवादलात असल्यामुळे ते तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान, चालू चल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची याण. हे सगळं घरात इतकं म्हटलं जायचं ना की त्याचा एक परिणाम म्हणून सेवादलात असताना पण तो निखिल वागळे काही कार्यक्रम असला की अरुण पहिलं तू गाणं म्हण मग सुरुवात करू, असं करून ती इतकी सवय लागली होती. पण त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी, परत म्हणतो ना कनेक्टिव्हिटी, आमच्या यांचा नायगावकरांचा फार आवडता शब्द आहे की तुम्ही कार्यक्रम करता तर तुम्ही नुसत्या कविता वाचून फायदा नाही, लोक कनेक्ट झाली पाहिजेत ना.
लोकांनी ते तुमचं बरोबर. ऍक्सेप्ट केलं पाहिजे, तर तुमचं ते कविता वाचन. नाही तर आपली कविता वाचली, माझी कविता संपली, थँक्यू, असं जे होतं ना सगळं धन्यवाद, ते धन्यवाद. सगळं धन्यवाद मध्येच जातं ते. लोक अशी तुमच्या ओळी रिपीट केल्या पाहिजे, परत एकदा ती ओळ म्हणायला सांगितली पाहिजे, असं जे असतं ना, असं दॅट इज कनेक्टिव्हिटी. तर ती कनेक्टिव्हिटी ह्या सगळ्या याच्यामुळे आली. त्याच्यामुळे मी आता आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम करतो तेव्हा हमखास ते बाबासाहेबांचं गाणं जे आहे, विजयकुमार गवईंनी लिहिलेलं आहे ते, तर ते नेहमी म्हणतो ना, गोरा गोरा अंग जसा हळदीचा गाभा, गोरा गोरा अंग, गोरा गोरा रंग जसा हळदीचा गाभा, बाई भीमाच्या रूपानं बंधुभाऊ माझा उभा, बाई भीमाच्या रूपानं बंधुभाऊ माझा उभा, भीम भीम करू भीम नदीतली धार, भीम भीम करू भीम नदीतली धार, बाई भीमाच्या नावाची गेली गावोगावी तार, अन घर घर दैवो जात या पायटीच्या पायरी, आणि याद मले आली बाई मन गेलं माहेरी, याद मले आली बाई मन गेलं माहेरी. तर ही सगळ्यात मोठी गोष्ट काय यातली की तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे, जयंतीचा कार्यक्रम, आणि तुम्हाला खूप संविधानाबद्दल सांगायचं आहे, आंबेडकरांच्या विचारांबद्दल सांगायचं आहे, तर ते असं गद्य पद्धतीनं सांगण्यापेक्षा ह्या गोष्टींचा आधार घेतला की ते इतक्या लवकर पटकन ते जातं ना, एक लोकांना खूप विश्वास वाटतो. आणि आपल्याकडे तर ही पद्धतच आहे, म्हणजे थोडंसं गायचं, थोडंसं निरूपण करायचं अशा पद्धतीनं. तर ते एक माझी आता स्टाईल झाली ती की मध्ये एकदम कवितेचा सूर असतो तो माझा सुरू होतो. अगदी. अरुण म्हात्रे सरांना आपण ऐकतोय आणि त्यांच्या कविता, त्यांची गाणी, त्यांच्याकडे बरेच किस्से आहेत, बऱ्याच आठवणी आहेत, कारण या माणसाने महाराष्ट्रात अगदी स्वतःचं नेटवर्क आपण म्हणतो, माणसं जोडत गेला आणि माणसांचं नेटवर्क या माणसाने जमा केलेलं आहे. आजही नवा कवी जेव्हा लिहू लागतो त्यावेळेला अरुण म्हात्रे हे नाव शोधत तो मुंबईपर्यंत आलेला असतो. पहिली भेट अरुण म्हात्रेंची ते घेत असतात. हे सगळं माहिती आहे, आम्ही ऐकत आलेलो आहोत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. आज अरुण म्हात्रे सरांचा वाढदिवस आहे आणि सर इतक्या छान गप्पा झाल्या आपल्या, परंतु वाढदिवसाचा उल्लेख कुठेच आला नाही. कारण का तर तुम्ही अगदी वयाच्या 60च्या पुढे आलेले आहात, परंतु 70त आलेले आहात, पण तरीही म्हणजे आजचा दिवस हा मी आता 70व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे वगैरे, त्याच्यामुळे अजून 70 मी अजून यवनात आहे असं ते. पण आपण आता वाढदिवस साजरा करणं वगैरे हे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या ह्याच्यात बसत नाही. आपण काय करतो, कुठल्या तरी आश्रमाला जाऊन भेट देतो, कुठल्या तरी वस्तीवर जाऊन कार्यक्रम करतो, किंवा आपल्याला काय आवडतं तिथे जाऊन कार्यक्रम करतो. त्याच्यामुळे वाढदिवस ही कन्सेप्ट आपल्यासाठी खूप वेगळी आहे. तुम्ही जर का लोकांच्या आहात तर आज काहीतरी लोकांना देणं म्हणजे तुमचा वाढदिवस साजरा करणं, असं ते. आम्हाला खूप आनंद वाटला सर तुमच्याशी गप्पा मारताना. ऐसपैसचे जे सगळे रसिक आहेत त्यांच्यासाठी आणखीन एक सर गोष्ट इथे सांगावीशी वाटते की आर विशाल संगीतकार, मगाचपासून जो अरुण सर गात असताना एक बारीकसा गिटारचा आवाज जो आहे तो सगळ्यांना ऐकू येतोय, तर आर विशाल आपल्या सोबत आहेत. माझ्या नवऱ्याची बायको, फुलपाखरू या मालिकांचं शीर्षक गीत ज्यांनी केलेलं आहे, संगीत ज्यांनी त्या शीर्षक गीतांचं केलेलं आहे, ते आर विशाल सोबत आहेत. सर तुम्ही सुद्धा आज ऐसपैसच्या या कार्यक्रमात सहभागी झालात, तुमचे मनापासून ऋण व्यक्त करते. अरुण सरांशी गप्पा आपण केलेल्या आहेत. आत्ता ह्या कार्यक्रमाच्या अगदी शेवटाला अरुण सरांना सदिच्छा आपण काय देणार? कारण सर आम्ही तुमच्याकडे बघून कविता लिहायला शिकलो, तुम्हाला ऐकत ऐकत आम्ही मोठे झालो, तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत असावा हीच एक मनापासून इच्छा व्यक्त करेन. आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या नोटवर एक कविता तुमची ऐकायला आवडेल, अगदी विशाल यांची जर सोबत असेल तर आणखी आनंद. एक कवीचं मनोगत काय असतं अशा पद्धतीचं एक आहे. हे कुठले रस्ते आपण घडवीत जातो, वळणावर कुठली वळणे दडवीत जातो,
जरी सूर्य सांगतो दिशा नव्या सोनेरी, जरी सूर्य सांगतो दिशा नव्या सोनेरी, हा चंद्र कोवळा पाऊल अडवित राहतो, वा वा. हा चंद्र कोवळा पाऊल अडवित राहतो. मी डोळे बांधून कुठे घेऊन जाशी, तू डोळे बांधून कुठे घेऊन जाशी, रेलू दे जरा गे काळोखी पाराला, मोडले जरी मी घरटे चौबाजूनी, मोडले जरी मी घरटे चौबाजूनी, बांधून ठेवला काळ तुझ्या दाराला, बांधून ठेवला काळ तुझ्या दाराला, हे कसे समजते खोलात पाण्याला, वा वा वा. मौनातून कोणी वाकून वाकून पाही, मग अशक्यतेच्या खूप सोडून नावा, मग अशक्यतेच्या खूप सोडून नावा, का शोधत राहते कुठली बुडली नाही, वा वा वा. का शोधत राहते कुठली बुडली नाही. चाललो जरासे वादळ घेऊन हाती, जळीत पुराण्या संदर्भांची माती, हे कोणी लिहिले दुःख सुखाच्या भाळी, क्या बात आहे. हे कोणी लिहिले दुःख सुखाच्या भाळी, ज्यानीच सजवल्या या कवितेच्या ओळी, ज्यानीच सजवल्या या कवितेच्या ओळी. आणि शेवटी कवितेला असं म्हणतो की तू नकोस बोलू नको नको गे काही, तू नकोस बोलू नको नको गे काही, शब्दाने इथला गुंता सुटतच क्या बात आहे, नाही, क्या बात आहे, शब्दाने इथला गुंता सुटतच नाही. क्या बात आहे. तू जवळ मला घे मातेच्या मायेने, तू जवळ मला घे मातेच्या मायेने, जशी शब्दांवरती मिरवत राहते शाही, क्या बात आहे. वा वा. जशी शब्दांवरती मिरवत राहते शाही, जशी शब्दांवरती मिरवत राहते शाही, जशी शब्दांवरती मिरवत राहते शाही.